Hello students, in this topic we are going to learn about the duct. ज्या ग्लँड आहेत आपण ग्लँड बद्दल पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ॲक्सेसरी डक्ट बद्दल बोललो. आता आपण बोलणार आहोत ज्या काही ॲक्सेसरी ग्लँड आहेत त्या. किती ग्लँड आपण कन्सिडर करणार आहोत? आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळेला ह्याला पाहिलं. 3 ग्लँड्स आर देअर. फर्स्ट वन इज सेमिनल वेसिकल, second gland is prostate gland, and third one, that small pea-sized gland is Cowper's gland. So ह्यांच्याबद्दल आपण डिटेल कन्सिडर करूयात. काय काय सांगितली? फर्स्ट, these are the glands. First, seminal vesicle किंवा ह्याला सेमायनल वेसिकल असंही प्रोनाऊन्स केलं जातं. आता काय आहे ह्या? जर आपण इथे एक लक्ष दिलं तर नंबर ऑफ सेमिनल वेसिकल ह्या किती आहेत? आपल्याला 2. म्हणजे आपण काय म्हणूयात, आता ह्या बऱ्यापैकी ह्यांच्या तुलनेने ह्या मात्र कशा दिसतात आपल्याला? इलॉंगेटेड. एवढ्या इलॉंगेटेड नाही आहेत, बट स्टील दिस सेमिनल वेसिकल ग्लँड इज इलॉंगेटेड अँड पेअर. कसे आहेत हे? इलॉंगेटेड फॉर्ममध्ये आहेत, हे पेअर फॉर्ममध्ये आहेत. आणि जर याला अजून ऑब्झर्व केलं तर इट इज मस्क्युलर अँड सॅक्युलर ग्लँड. का म्हटलंय त्यालाही पाहणार आहोत आपण. काय सांगितलंय? मस्क्युलर अँड सॅक्युलर ग्लँड. चला सर्वांना कन्सिडर करूयात. इलॉंगेटेड आहे कंपॅरेटिव्हली, मात्र ह्या कशा आहेत? इलॉंगेटेड. कधी कधी इथे अशा दाखवल्या जातात, अशा दाखवल्या जातात. अगेन तो इंटरनल पार्ट आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं पेअर फॉर्ममध्ये आहेत. सो दोन्हीही साईडला आपल्याला दिसतात. नंबर ऑफ फॉर्ममध्ये पाहिले तर 2 आहेत पेअर. मस्क्युलर म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येईल जेव्हा सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, कारण पुढे मेन्शन केलं आपण सॅक्युलर ग्लँड आहे. स्पेसिफिक जे सिक्रिएशन असतील त्यांना फॉर्मेशनसाठी आणि स्टोरेशनसाठी त्यांच्यामध्ये थोडीशी स्पेस प्रेझेंट आहे आणि म्हणून ह्या ग्लँडला मस्क्युलर अँड सॅक्युलर असं कन्सिडर केलं जातं. इलॉंगेटेड आहे दॅट मीन्स त्याची लेंथसुद्धा आपल्याला कन्सिडर करणं इम्पॉर्टंट आहे. इट इज नियर अबाउट 5 सेंटीमीटर इन लेंथ. याची लेंथ सांगितली आपल्याला. जिथे जिथे लेंथ जाणार आहेत अगेन तिथे आपण फोकस ठेवणार आहोत. कुठे कुठे गेले आपल्याला? प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एपिडिडॅमिसची लेंथ पाहिली 6 मीटर इन लेंथ, पण तो हायली कॉइल्ड ट्यूब होता. वास डेफरन्शिया जर याला कन्सिडर केला तर हा 30 सेंटीमीटर एवढा होता, 30. आणि आता आपण जर सेमिनल वेसिकलची लेंथ कन्सिडर केली तर ही किती असणार आहे? ही आहे 5 सेंटीमीटर. आता इथे जर डायग्राममध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं, आपण अगोदरची डायग्राम इथे बोर्डवरती ठेवली. सेमिनल वेसिकल थ्रू जे काही सिक्रिएशन सिक्रेट होतील इट गेट पोअर विथ द हेल्प ऑफ डक्ट. आता हा एवढाच रिजन आपण थोडासा इथे पाहूयात. हा झाला आपला, हा कोणता पार्ट आहे आपला? वास डेफरन्शिया. आणि इथे वरती इथे अशा फॉर्ममध्ये आपण काय करतोय? थोडीशी अशी इलॉंगेटेड हे ट्युब्युलर स्ट्रक्चर दाखवतोय. हे झाले सेमिनल वेसिकल. आणि यांच्या आतमध्ये जे काही सिक्रिएशन याच्या थ्रू सिक्रेट होणार आहे, हे कुणामध्ये सिक्रेट होत आहे? हे सिक्रेट होत आहे वासा डेफरन्शियामध्ये. सो सेमिनल वेसिकल थ्रू सिक्रेट होणारे सिक्रिएशन आर गेट पोअर इन टू द वासा डेफरन्शिया विथ द हेल्प ऑफ सेमिनल वेसिकल डक्ट. That means the duct of seminal vesicle get open into the vasa deferentia असं म्हणूयात. अगेन इम्पॉर्टंट आहे हे. काय सांगितलं आपण? the ducts कुणाच्या? सेमिनल वेसिकलच्या. आता हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ducts of seminal vesicle get open into the vasa deferentia. म्हणजेच ह्यांच्या डक्ट थ्रू हे सर्व काय होणार आहे? वासा डेफरन्शिया थ्रू पुढे कोणत्या डक्टकडे जाणार आहे? इजॅक्युलेटरी डक्टकडे. आता डिरेक्टली आपण ह्यांच्या सिक्रिएशनबद्दल बोलूयात. ती सिक्रिएशन फ्रॉम दॅट सेमिनल वेसिकल इज काय काय असतं सिक्रिएशन? सिट्रिक ॲसिड, फ्रुक्टोज, सर्टन काही ॲमिनो ॲसिड्स आहेत, फिब्रिनोजेन आहेत, आणि अजून एक सिक्रिएशन आहे त्याचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. ठीक आहे. and this total secretion forms
60% ऑफ सीमेन. हे काय आहे हा टॉपिक लिटिल लेटर कन्सिडर करूयात आपण. काय सांगितलं आपण, ही अशी अशी आहे म्हणजे स्ट्रक्चरली जर कन्सिडर केलं, सो स्ट्रक्चरली ते स्ट्रक्चर सांगतात इलॉंगेटेड पेअर मस्क्युलर अँड सॅक्युलर ग्लँड इज सेमिनल वेसिकल. It is 5 centimeter in length. Now, the duct of seminal vesicle are get open into the vas deferentia and it further get open into the ejaculatory duct. The secretion, आता secretion मध्ये कोण कोण सांगितले, सिट्रिक ॲसिड सांगितलेत, फ्रुक्टोज सांगितलेत, सर्टन ॲमिनो ॲसिड्स आहेत, फिब्रिनोजेन आहे, प्रोस्टाग्लँडिन्स आहेत अँड टुगेदरली the secretion is seminal vesicle forms the 60% of semen. जो पुढे आपल्याला सेमिनल फ्लुइड कन्सिडर करायचा आहे किंवा सेमन कन्सिडर करायचा आहे त्याच्यापैकी 60% पार्ट हे कोण कॉन्ट्रीब्यूट करतात, सेमिनल वेसिकल. आता याच्यामध्ये काही नवीन नावं आली, ती काय काम करतात यांच्याकडे लक्ष देऊयात म्हणजे पाहूयात फंक्शन. फर्स्ट पहिल्यांदा आपण पाहूयात कुठे गेला आपला फ्रुक्टोज. आपल्याला माहिती आहे सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज, माल्टोज, गॅलॅक्टोज हे सगळे शुगरचे फॉर्म आहेत. दॅट मीन्स दिस फ्रुक्टोज हेल्प टू प्रोव्हाइड दी एनर्जी कुणाला, स्पर्मला. त्यांना कशाला एनर्जी हवी, फॉर दी मूवमेंट. स्पर्मच्या मूवमेंटसाठी जी एनर्जी लागते ती कुठून फुलफिल केली जाते, फ्रॉम दिस फ्रुक्टोज. अँड दिस फ्रुक्टोज इज गेट सिक्रेटेड बाय द सेमिनल वेसिकल. मग आपण असं म्हणूया त्या सिक्रीशनमध्ये फ्रुक्टोज कंटेंट दिसतात. येऊयात आपण फिब्रिनोजेनकडे. दिस फिब्रिनोजेन हेल्प फॉर द कोॲग्युलेशन ऑफ सीमन. आता हा फिब्रिनोजेन आपल्याला ब्लडमध्ये सुद्धा दिसतात, सर्टन काही कोॲग्युलेटिंग जे फॅक्टर असतात कोॲग्युलेशन करण्यासाठी. सो दे हेल्प फॉर द कोॲग्युलेशन ऑफ सीमेन इन टू द बोलस फॉर्म सो दॅट इट इझी फॉर द प्रोपल्शन इन टू द वजायना. फर्दर त्याच्या पॅसेजसाठी इझी वे करण्यासाठी त्या सीमेनला थोडंसं कोॲग्युलेट करण्यासाठी काय केलं जातं, हा फिब्रिनोजेन हेल्प करतो. प्रोस्टाग्लँडिनकडे येऊया. दिस प्रोस्टाग्लँडिन हेल्प for the contraction of vagina so that semen particles get easily enter into the vaginal tract. ह्यांचाही रोल सांगितला, ह्यांचाही रोल सांगितला आणि फ्रुक्टोजचा सुद्धा सांगितला. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, 60% पार्ट, याच्यावरती MCQ येतो. 60% सिमेंटचा पार्ट हा कोण कॉन्ट्रीब्यूट करतोय, फर्स्ट ग्लँड. ग्लँड कशी आहे, ग्लँड इथे दाखवले, ग्लँड इथे दाखवले. ग्लँडला काय कन्सिडर करणार, सेमिनल वेसिकल. फिनिश. जाऊयात आपण आपल्या दुसऱ्या सेकंड ग्लँडकडे. सेकंड ग्लँड तिला आपण म्हणणार आहोत प्रोस्टेट ग्लँड. आपण ह्याला वाईप आउट करूयात. सेकंड वन इज प्रोस्टेट ग्लँड. बरं, आता ही आपल्याला इलॉंगेटेड दिसली, तशी इलॉंगेटेड नाही आहे. ही आपल्याला जर कन्सिडर केली तर आपल्याला ही मस्क्युलर किंवा पेअर फॉर्ममध्ये दिसली होती. ही मात्र सिंगल आहे, पण कम्पॅरेटिव्हली ह्यांच्यापेक्षा मात्र ह्या कशा असतात, लार्ज फॉर्ममध्ये असतात. हा जो काही इथला पार्ट आहे, हा वरचा पार्ट ॲक्च्युली हा फॉर्म करतो प्रोस्टेट ग्लँड. सो इट इज वन लार्ज आहे कम्पॅरेटिव्हली. कुणाच्या कम्पॅरिझनमध्ये, ती पी साईजची खालची जी होती आपली कौपर्स ग्लँड आणि सेमिनल वेसिकलची ग्लँड. सो वन लार्ज अँड chestnut or we can say the donut shape gland. ह्याचा जर शेप कन्सिडर केला तर हा चेस्टनट किंवा डोनट सारखा दिसतो. एक सिंगल आहे आणि लार्ज ग्लँड आहे. आता ग्लँड म्हटली की त्यांचं सिक्रिशन चॅनल थ्रू होणार, म्हणजेच त्यांना सुद्धा डक्ट आहे. इथे सुद्धा सेमिनल वेसिकलला डक्ट होती. सो देर आर 12 to 20 अगेन सर्टन काही फाईन डक्ट आहेत ज्या काय करतायत, त्यांचं सिक्रिशन इट गेट पोर इन टू द युरेथ्रा. सो अगेन दी सिक्रिशन कुणाचं, थ्रू प्रोस्टेट ग्लँड, थ्रू 12 to 20 फाईन ट्युब्युल्स, किंवा म्हणजे हे म्हणजेच काय असणार आहे, हे डक्ट असणार आहे ना. ट्युब्युल म्हणजे ते चॅनल फॉर्म करून देतात. अँड इट गेट ओपन इन टू द युरेथ्रा. अगेन इम्पॉर्टंट, युरेथ्रामध्ये काय करणार आहेत ते फर्दर जाऊन ओपन करणार आहेत. आता यांच्या सिक्रिशनबद्दल बोलेत. द टोटल अमाऊंट ऑफ सीमन, आउट ऑफ दॅट 30% ऑफ सीमन इज गेट कॉन्ट्रीब्युटेड बाय द प्रोस्टेट ग्लँड. सीमेनपैकी 60% भाग हे कुणाचं कॉन्ट्रीब्युशन होतं, सेमिनल वेसिकलचं.
30% कॉन्ट्रीब्यूट कुणाचं आहे, प्रोस्टेट ग्लँडचं. मग आता हे काय काय सिक्रेट करतात, ह्यांचं हे जे काही विस्कस किंवा अल्कलाईन फ्लुइड असतं, हे फ्लुइड काय काय कंटेन करतं आहे ह्यांच्याबद्दल बोलूयात. अगेन इट कंटेन्स द सिट्रिक ॲसिड, सर्टन एन्झाईम्स. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत सपोज झिंक आहे. देन त्याच्यानंतर बायकार्बोनेट आयन्स, बायकार्बोनेट आयन्स असे सर्टन कंटेंट्स आहेत की ज्यांच्यापासून ह्यांचं सिक्रेशन तयार होतं. आता ह्याच्यामध्ये जे बायकार्बोनेट आयन आहे दे प्लेज द इम्पॉर्टंट रोल टू रिड्यूस द ॲसिडिटी ऑफ युरिन. बायकार्बोनेट आयन आहेत, आयन सांगितलेत आपण, बायकार्बोनेट आहेत, कार्बोनेट ग्रुप आला म्हणजे हे काय करणार आहेत, हे काय करतात, युरिनची जी ॲसिडिटी असते त्या ॲसिडिटीला टू लोअर द ॲसिडिटी ऑफ युरिन त्यासाठी हेल्प करतात. जे झिंक सांगितलेत आपल्याला दे हेल्प टू स्टॅबिलाइज द DNA, DNAला स्टेबिलाइज करण्यासाठी हेल्प करतात. आता याच्यामध्ये DNAचा रेफरन्स कुठून आला, हे सर्वजण काय कॅरी करणारे स्वतःबरोबर, मेल गॅमेट. हा मेल गॅमेट कोण आहे, स्पर्मॅटोझोआ, म्हणजे कोण, स्पर्म. हे स्पर्म तर सर्व ट्रॅव्हल होत आहेत ना, आणि त्यांच्याबरोबर ह्या स्पर्म बरोबर कोण आलेत, हे सर्व ग्लँडचे सिक्रेशन. मग त्या स्पर्ममध्ये जर त्यांचा हेड रिजन कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल स्टोर्ड फॉर्ममध्ये दिसतं, म्हणजे DNA मध्ये दिसतं, आणि त्या DNAच्या स्टेबिलाइज होण्यासाठी ह्या झिंकची तिथे मदत होते. सो हा झाला आपला प्रोस्टेट ग्लँड, एवढा सिम्पल फॉर्ममध्ये आहे. आणि तिसरा पाहणार आहोत आपण. तिसरा कोणता पाहतोय आपण, हा पार्ट छोटेसे, ह्यांना म्हणूयात आपण कॉपर्स ग्लँड और बल्बो यूरेथ्रल ग्लँड. ही सेकंड, दिस वन इज थर्ड ग्लँड. आणि ही झाली आपली पहिली सेमिनल वेसिकलची ग्लँड, राईट. चला याच्याकडे जाऊयात. आता अगेन ह्या ग्लँडला कन्सिडर केले तर ही सुद्धा कशी आहे, स्मॉल, स्ट्रक्चरली कशी आहे, इट इज स्मॉल पेअर. साईजमध्ये कशी दिसते आपण दरवेळेस सांगतो, स्मॉल साईजची आहे, पी साईजची आहे किंवा पी शेप्ड, अशी ही ग्लँड. बरं, आता ह्यांच्या थ्रू जे सिक्रेशन होतं ते असून नसल्यासारखं आहे, बट स्टील देअर सिक्रेशन हेल्प ड्युरिंग द कॉप्युलेशन. दे ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट, त्याच्यामुळे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि जर आपल्याला त्यांच्या पर्सेंटेजमध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहिजे असेल, इट हार्डली कॉन्ट्रीब्यूट 1% ऑफ सीमेन. ठीक आहे. आता ही जी काही बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे ह्यांचे सुद्धा डक्ट थ्रू डायरेक्ट कुठे जाऊन ओपन होत आहेत, ते युरेथ्रामध्ये. ह्यांचे सिक्रेशन कुठे पोर झाले, युरेथ्रामध्ये. काय सिक्रेट करतात हे, अगेन हे अल्कलाइन विस्कस म्युकस लाईक फ्लुइड, म्युकस लाईक फ्लुइड इज गेट पोर इन टू द युरेथ्रा. ह्यांचे जे सिक्रेशन असतात अगेन हे अल्कलाइन नेचरचे आहेत, विस्कस आणि म्युकस फॉर्ममध्ये असतात. आणि जिथे कुठे हे म्युकस सिक्रेट करणाऱ्या ग्लँड असतात त्यांचं फंक्शन आपल्याला आत्तापर्यंत बाय हार्ट लर्न झालं आणि ते असतं ॲज अ ल्युब्रिकेशन. सो ड्युरिंग द कॉप्युलेशन दिस ग्लँड्स सिक्रिएशन ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट फॉर द इझी कॉप्युलेशन. हा झाला म्युकस लाईक फ्लुइड. मग आता जर आपण इथे कन्सिडर केलं तर हा झाला इथे 60, हा झाला इथे 30 आणि हा 1 झाला. मग जे सेमायनल फ्लुइड आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन कुणाचं असेल तर त्याच्यामध्ये कोण सापडणार आहेत आपल्याला उर्वरित, ते आहेत स्पर्म्स. स्पर्मचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 10% आहे. आता आपण ह्या सर्वांना एकदा त्याच्यामध्ये पाहूयात, कोण कोण किती किती कसं कसं कॉन्ट्रीब्युशन करतं आहे. टेस्टिसमध्ये तयार झाले स्पर्म, स्पर्मचं कॉन्ट्रीब्युशन किती, 10%. टेस्टिसपासून इपिडिडॅमिसच्या हेडकडे, हेडपासून त्याच्या कॉडा रिजनकडे, कॉडापासून वासा डॅफरन्शियापासून ते चाललेत ॲम्प्युलाकडे आले. हे पुढे पास होत होते, मध्ये त्यांना कोण भेटला, सेमिनल वेसिकल. त्यांनी त्यांचं सिक्रेशन टाकलं. इथे ह्यांचे होते 10%, ह्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहेत 60%. तिथून ते इजॅक्युलेटरी डक्टकडे आले, डक्ट थ्रू ते जाऊन ओपन होणार आहेत युरेथ्राकडे. ओपन होत असताना ही जी काही प्रोस्टेट ग्लँड आहे त्यांच्या थ्रू त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आलं 30%. सो 60, 30, 10, 100 इथेच झाले. आणि त्याच्यामध्ये अगदी नियर अबाउट 1%चं जे काही कॉन्ट्रीब्युशन असतं हे कॉन्ट्रीब्युशन मात्र
केलं जातं ह्या सर्वात शेवटच्या बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा कॉपर्स ग्लँड थ्रू. आणि ह्या सर्वांना एकत्रित कन्सिडर करून जो पार्ट तयार होतो त्याला आपण कन्सिडर करणार आहोत, तो आहे सीमन पार्ट. आपण त्याला इथे कन्सिडर करूयात कारण त्याच्याबद्दलही बरेचसे MCQs विचारले जातात. ग्लँडला पाहिलं आपण, सो जी फर्स्ट ग्लँड होती तिला थोडंसं वाईप करूयात म्हणजे आपलं सीमेनचं रिजन इथे इझिली ॲकोमोडेट होईल. काय सांगितलं आपण आता, जो शेवटचा पार्ट पाहतोय हा आहे सीमेन. सीमेन, it is nothing but the seminal fluid which consists of 60% secretion from the seminal vesicle, right? 30% contribution by the secretion of prostate gland, 1% secretion by the Cowper's gland, and along with this 10% sperms, and togetherly it is known as seminal fluid or semen. मग आता हे सर्व फ्लुइड तीनही ग्लँड थ्रू आलेले सिक्रिशन अलॉंग विथ द स्पर्म एकत्रित हे जे फ्लुइड असतं, अगेन हे विस्कस, मिल्की आणि थोडंसं आपण म्हणूयात की अशा वेमध्ये हे जे काही फ्लुइड आहे ह्याला आपण म्हणणार आहोत सिमेंट. मग आता हा जो काही सिमेंटचा कंटेंट आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आपण 2 पॉईंट कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट, हे जे काही सेमिनल असतील हे कशाला हेल्प करतात, म्हणजे जो फ्लुइडचा पार्ट आहे तो फर्स्ट ऑफ ऑल इट कंटेन्स किंवा आपण त्याला कन्सिडर करूयात दी सीमेन. आता ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, यांच्यामध्ये स्पर्म आहेत आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हे सीमेन 2 गोष्टींना प्रेफर करतात. म्हणजे जर नियर अबाउट 2.5 to 4 ml ऑफ सीमेन एवढा जर ह्याची क्वांटिटी कन्सिडर केली, इट ऑलमोस्ट हॅविंग 400 मिलियन्स ऑफ स्पर्म. म्हणजे तुम्हाला याच्यावरून अंदाज येईल, ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. 2.5 to 4 ml ऑफ सीमेन, जस्ट एवढाच सर्टन अमाऊंट जर कन्सिडर केली, दे आर हॅविंग 400 मिलियन्स ऑफ स्पर्म. अजून कशाला हेल्प करतात ते, दे ऑल्सो प्रोवाइड्स द प्रॉपर pH. किती असतो तो 7.2 to 7.8. हे काय करतात, प्रॉपर pH मेंटेन करायला किंवा हा स्पेसिफिक जो प्रॉपर pH आहे त्याच्यासाठी हेल्प करतात. अलॉंग विथ दॅट दे ऑल्सो प्रोवाइड द आयोनिक स्ट्रेंथ. कुणाबद्दल बोलतोय आपण, सिमेंटबद्दल बोलतोय. हार्डली एखाद दुसरा त्याचा MCQ विचारला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं जातं. कॉन्ट्रीब्युशनमध्ये कोण कोण येतात, किती अमाऊंटमध्ये, किती पर्सेंटमध्ये त्या प्रत्येक ग्लँडचं कॉन्ट्रीब्युशन असेल ते. स्ट्रक्चरली कन्सिडर केलं तर हे कसे असतात, हे व्हाईटिश किंवा थोडेसे मिल्किश विस्कस फ्लुइड असतात, त्यांना कन्सिडर केलं जातं. अगेन नो डाऊट इट गेट इजॅक्युलेटेड विथ द हेल्प ऑफ कोप्युलेटरी ऑर्गन विच इज नथिंग बट द पेनिस. अँड अगेन दे आर, इफ वी कन्सिडर द 2.5 to 4 ml ऑफ सीमेन, इट ऑलमोस्ट हॅविंग दी 400 मिलियन्स ऑफ स्पर्म. एवढा pH मेंटेन करायला हेल्प करतात, ॲज वेल ॲज ते आयोनिक स्ट्रेंथसुद्धा प्रोव्हाइड करून देतात. दिस इज ऑल अबाउट ग्लँड. 3 ग्लँड, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड थर्ड वन इज काउपर्स ग्लँड. तीनही ग्लँडला आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. अँड इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द एक्सटर्नल जिनॅटिलिया. थँक्यू.